प्रधानमंत्रीपदाची नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नितीन गडकरी यांनी देखील शपथ घेतली। नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानाबाहेरही कार्यकर्त्यांकडून ढोल ताशे वाजून पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। लोकसभा निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्या घरासमोर जर पाहू शकतो की आपण भाजपचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जल्लोष साजरा करताय। आपल्यासोबत शिवानी जाणीत आहे। ताई, काय सांगाल ते तिसऱ्यांदा गडकरी साहेबांनी विजय संपादन केला आणि तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची आज शपथ घेतली? आम्ही सर्वजण फार जास्त आनंदित आहोत नागपूरकर म्हणून, भारताचे नागरिक म्हणून, की नितीनजींसारखा व्यक्ती आज पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतोय, ज्यांनी पूर्ण देशाचा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चेहरा मोहरा बदलवून टाकला। सामान्य जनतेची आम्हा सर्वांची ही पण भावना आहे की मोदींसारखा व्यक्ती नेहरूंनंतर एकमेव व्यक्ती आहे की जे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतात। आम्हाला आमच्या सर्वांसाठी फार जास्त अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे। काय वाटतं, गडकरी साहेबांनी रस्ते वाहतूक मंत्रालय यापूर्वी त्यांच्याकडे होतं, त्या पूर्ण रस्त्याचं जाळं त्यांनी देशभरामध्ये रोडकरी म्हणून त्यांनी त्यांचं नाव जे आहे ते चर्चेत राहतं। काय वाटतं आता पुढे कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊन काय विकास? नितीनजी असे एक व्यक्ती आहे, एस जयशंकर आता शपथ घेत आहेत, ज्यांनी पूर्ण फॉरेन डिप्लोमसीमध्ये आपलं नाव केलं। पण नितीनजी असे व्यक्ती आहे की त्यांना जे जे काम दिलं ते आजपर्यंत त्यांनी एकदम साता समुद्र पलीकडे त्याचे त्यांनी आपले झेंडे रोवलेले आहेत। एकूणच गडकरी साहेबांना कोणताही जरी खातं जरी दिलं तरी ते सर्व देशामध्ये जे आहे ते श्रेष्ठ ठरतील असा विश्वास देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।